माझा फोन बाहेर? मी तर नाही बाहेर काढलाय. वेदने काढला असेल का? पण वेदने का काढला? कोणाचा फोन आला होता का? चेक करते. विठा काकू तुम्ही उठला? तुम्ही स्वतः बनवलेत? खूप छान सुगंध आहे याचा. सगळ्यांसाठी बनवलंय? मस्त. आई थंडी वाजते का? काही नाही रे होत. चोळून चोळून लाव त्याला उठणं. लावणारच आहे. आई बास बास अगं, ती बास काय बास? थंडी वाजते मला. थंडी काय? अभ्यंग स्नानाच्या वेळेला थंडी असतेच. आणि काय रे, जेव्हा बायको लावेल लग्न झाल्यावर तेव्हा चांगलं लावून घेशील तिच्याकडून. माझ्या समोर नखरे, होय ना? आई, दादाचा चेहरा बघ, लाजतोय बघ कसा. तुला मजा येते ना? इथे थंडी वाजते मला आणि हिला मजा येते. आई दादा काही काय, थंडी कुठे आहे? म्हणजे जास्त कुरकुर करू नको. अरे बास काय नले, जा त्याच्यासाठी जरा कडकडीत पाणी काढ जा. काढते, कडकडीत पाणी काढते. आई मला डोळे उघडता येत नाहीयेत आई. बर थांब, माझा हात धर. चल उठ. हाय तू, चल सावकाश. चल नले, चांगले 2-4 तांबे कडकडीत गरम पाणी घाल त्याच्या अंगावर, म्हणजे थंडी जाऊ दे सगळी. बस दादा. हा होत आता गरम पाणी होत पटकन. अरे होते, बस की नीट. हलतोयस किती? हे घे गरम पाणी. आई अगं थंड पाणी होतलंय अंगावर. नली आईची आठवण येते. आई, दादा, आम्ही तिघेच असायचो घरात. त्यात आता ऋषी दादा सुद्धा गायब झालाय. आई एकटी पडली अहो विठा काकू. विठा काकू काय करू मी? काहीच कळत नाहीये मला. माझं लग्न अचानक झालं, त्यात ऋषी दादा गायब झाला. या सगळ्याचा तिला एवढा मोठा धक्का बसलाय. ती पानावरच नसते, तिला कळतच नाही ती काय बोलते, कोणाशी बोलते. नाही ऋषी, नाही ऋषी, तुझा ऋषी मेलाय. नाही तुला सोडून तो गेलाय. नाही 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 नाही. स्वती तुझा ऋषी मेला. मेलाय अगं तुझा ऋषी. सरस्वती तुझा ऋषी मेलाय. मेलाय तुझा ऋषी. आई ग, आई ग. अगं तू कशाला जीवाला त्रास करून घेतेस? तुला नसेल शक्य ना, तर नको थांबूस. बघतो माझं मी काय ते. आय आय आय. मी वेदच्या कानावर घातलाय, तो नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. आता काकूंची तशी काळजी नाहीये. बाबा बरे होईपर्यंत थांबायला काही हरकत नाही. सांगते बाबांना थांबते म्हणून. बाबा थांबते मी इथेच. आई ग, आई ग. तुम्ही काळजी करू नका, मी थांबते इथेच. हा, तुम्हाला अशा अवस्थेत मी कसं सोडून जाऊ? चला हॉस्पिटलला जाऊया. चला आपण, उठा.
नाईक. हे काय? अमृत, जीवनातला परमोच्च आलं. 2 पेग आयुष्याला वेग. दिवसाढवळ्यात सुरू झाला आज. सणावाराचं तरी जरा भान ठेवा हो. वसुबारस आहे आज. मला वाटेल ते करेन मी. माझ्या घरात बसलोय, कोणाच्या बापाला भीत नाही मी. म्हणून काय दारू प्याल? तू पिणार आहेस? पी ना, पी 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 पी, जी भर के पी. निकल जाएगा जी तो साला कौन बोलेगा पी. पी ना, पी. हो, अरे बघ, माझ्या पैशाची पितोय. थांबा जरा, हे लाडू करून आणले तुमच्यासाठी, ते खा. जरा थांब प्रमिला, तुझ्या आजचं सगळं खाईन मी. लाडू खाईन, करंज्या खाईन, चकल्या खाईन, सगळं खाईन हा. फक्त जरा थांब. असा डाव टाकलाय ना प्रमिला, मासा गळाला लागेलच. मासा म्हणजे नलिनी? करेक्ट. ती कपाळ करंटी या खोतांच्या वाड्यातून कायमची बाहेर गेली ना, मग धूम धडाक्यात दिवाळी साजरी करू. नलिनी जाईल? जाईल ग, जाईल. खेळीच अशी खेळलोय ना प्रमिला, ती कपाळ करंटी या घरातून तर जाईलच. तेव्हा ना तिला कळलं असेल, तिची आई गावभर वेड्यासारखी फिरते ते. मला नाही वाटत असं काही झालं असेल म्हणून. कारण वेद आणि नली आत्ताच मार्केटमधून आलेत खरेदी करून. आणि मी खात्रीने सांगू शकते की नलीला काहीही माहिती झालेलं नाहीये. आणि तुम्ही लाख प्रयत्न कराल हो तिला घराबाहेर काढण्याचे, पण कोणी भीक तर घातली पाहिजे ना. आपला वेदच गोंडागोळत असतो तिच्या भोवती. जाऊ द्या, तुम्ही लाडू खा. हो, मी काय ओळखत नाही का तुम्हाला? हो, खरंच ओळखत नाहीस तुम्हाला. रावणासारखी 10 रुपयात माझ्या. मी ना त्या कपाळ करंटीला कधीच मारून टाकली असती. तो वेद आडवा येतो, त्यामुळे अडचण होती आहे माझी. त्या वेदमुळे मला थांबावं लागतं. तुम्ही शांत व्हा. बसा ना तुम्ही, बसा बसा. अशा छोट्या मोठ्या अडचणी येतातच आपल्या कामात. रागा करून घेऊन आपल्यालाच त्रास होणार आहे की नाही? मला एक सांगा, तुम्ही असं काय केलंय ज्यामुळे नलीला आपल्या घरून ताबडतोब निघून सरस्वतीच्या घरी जावं लागेल? कळेल ग, लवकरच कळेल. काय पोटात घुसून बातम्या काढतेस? असा डाव टाकलाय ना प्रमिला, एकाच झटक्यात ती कपाळ करंटी या घरातून बाहेर आणि मिताली सरस्वतीच्या घरातून बाहेर. जे काय करताय ते सांभाळून करा. वेद मध्ये आहे हे विसरू नका. ए जा ना, चल जा. हो, शांत आणि जरा कमी ढोसा. जा. हे जाताना तो दरवाजा लावून घे. मला सांगते वेद आहे, सांभाळ. हॅलो. हॅलो सौरभ, काम व्यवस्थित चालू आहे ना? सरस्वती, तुझा ऋषी मेलाय. सरस्वती, तो मेलाय, तो गेलाय. सरस्वती मेलाय, तो मेलाय.
मला वाटलं होतं हा माझ्या आयुष्यात अपशकुन म्हणून येतोय, पण हा तर हुशार निघाला. सौरभ, आता खरा तू या बाबाराव खोतचा पोरगा शोभतोस. तुझ्यात तुझ्या आईचे गुण अगदी ठासून भरलेले आहेत. ये जाम सौरभ के नाम. पण आता असं रडत बसून नाही चालणार. आयुष्यात जे समोर येईल त्याला सामोरं गेलं पाहिजे. सुखाचे मार्ग आपणच शोधले पाहिजेत ना. छान आहे उठणं, लावेन मी. मार्केटमधून सामान आणलंय, दाखवते थांबा तुम्हाला. हा बघ, या पण त्या आणि हे बघा, बघू पणत्या. अय्या, छान आहेत ग ह्या वेगळ्याच अशा पणत्या आणल्यास होय. मला वाटलंच होतं तू काहीतरी वेगळं आणशील. तुझं चॉईस छानच आहे. पण आपण आनंद मिळवण्याच्या नादात आईची विचारपूस करायला विसरू नकोस. अगं एकटी आहे ना सरस्वती, त्यात तब्येत बरी नाही तिची, ऋषी नाही, म्हणून आठवण करून दिली. तिची विचारपूस करायला पाहिजे ग. तर फराळाचं तिला यावर्षी जमेल असं वाटत नाही. तू फराळ नेऊन द्यायला हवा आईला. तर ऋषी बिचारा म्हणजे बेपत्ता आहे ना, तो सापडलाच नाही अजून, म्हणून काळजी वाटते ग. काळजी मला पण वाटते आई. ऋषीदादा पण गायब झालाय, त्याचं पण टेन्शन आहे. पण उद्या अभ्यंगस्थान झालं ना की मी वेदला घेऊन जाईन आईला भेटायला. आणि आता सध्या सुषमा आत्या आणि मिताली आहेत ना सोबत, त्यामुळे तेवढा तरी धीर वाटतो मला. हा, म्हणजे अजून नलिनीला मिताली आणि तिच्या बाबांबद्दल काही कळलेलं दिसत नाहीये. हो, तुझी आत्या आहे नाही का, आणि मिताली सुद्धा आहे. पण फराळाचं घेऊन जायला हवं त्यांच्याकडे. सोयरे ते खोतांचे, हो की नाही विठा. आणि विहिणे सरस्वती माझी. मी असं करते, मीच फराळ नेऊन देते सरस्वतीला. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी जाईन ना वेदला घेऊन. बरं ठीक आहे, पण फराळ जायला हवा तिकडे. बरं चला, आता दिवे लागण्याची वेळ झाली, पणत्या लावायच्या आहेत. आजपासून पणत्या लागायला हव्या ना दारात. चला तयारीला लागा चला. पण ना नलिनी, मलाच बरं वाटत नाही बाई. हे बघ, तुझं जाणं वेगळं, माझं जाणं वेगळं. मी असं करते, मी जातेच फराळ घेऊन सरस्वतीकडे. आई तर आजच जाते म्हणतात. मला मितालीला कळवायला हवं. सासूबाई घरी जाणार आहेत ना, म्हटलं मितालीला कळवूया, पण तिचा फोनच लागत नाहीये. कामात असेल असेल बहुतेक. ऋषी, ऋषी कुठे आहेस तू? ऋषी, ऋषी, ऋषी मेला. नाही.
मेला आता परत नाही येणार. आता तो कधीच परत नाही येणार. तुझ्या जवळ कधीच येणार नाही तो. खूप वाईट झालं. कोण बोलतात? कोण आहे? ऋषी कोण आहे इथं? ऋषी तुझा मेला. सरस्वती खूप अभद्र झालं रे सरस्वती. ऋषी सरस्वती तुझा ऋषी गेला तुझा ऋषी मेला ग मेला. ऋषी सरस्वती तुझा ऋषी मेला. अभद्र झालं ग. खूप वाईट झालं. सरस्वती तुझा असेच उताने पडणार तुम्ही खोत. लोकांच्या आनंदाची राखरांगोळी करता ना, पण नियती हे सगळं बघतीये. जे पेराल तेच उगवेल. तुमच्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतील. सरस्वती जाऊ दे. वा सौरभराव, पण काय घाबरवलंय तुम्ही? काय घाबरली आहे ती? चला बाबा बाबांना जाऊन सांगायला पाहिजे. बाबा ही बातमी ऐकून खूप खुश होतील. उत्तम कामगिरी केली तुम्ही सौरभराव. लाल्या, ए लाल्या, लाल्या किती भाग्यवान आहेस रे तू. तुझी आई कायम तुझ्या सोबत असते ना. आजच कारेट आणून ठेवायला हवं होतं. नाही म्हणजे उद्या आंघोळ झाली की प्रत्येकाने एक एक कारेट फोडलंच पाहिजे. विठा वहिनी, ते तू केलेलं उठणं दिलंस ना नलीला? नली, उद्या अभ्यंग स्नान आहे. पहिली आंघोळ. वेदला वहिनीनं दिलेलं उठणं आणि खोबरेल तेल चांगलं रगडून आणि चोळून लाव. माझ्या आजी जशी चोळून रगडून उठणं लावते ना,
तसेच तू वेदला पण लाव. हसायला काय आलं तुला? शंकर काका, तुम्ही आता जसं म्हणालात ना, सेम टू सेम सकाळी चेंडू म्हणाला. रखडून आणि चोळून उठून आला होता त्याला. वेद कुठे आहे? आपल्या मर्जीचा मालक येतो. कधी जातो, कुठे जातो, कधी येणार काही सांगत नाही मला. मग मी तरी का विचारू त्याला? कामं तर रोजच असतात 365 दिवस. लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे, ती काय परत येणार आहे का? नाही नाही, तू काही काळजी करू नकोस. तो अभ्यंग स्नान कसं करत नाही ना ते मी बघतो. चेंडू काय म्हणाला माहितीये ना, चांगलं रगडून रगडून उठणं लाव म्हणाला. आता तू तयारीत राहा. मी आधीच सांगतोय, मला उद्या महत्वाचं काम आहे. मला सकाळी लवकर ऑफिसला पोहोचायचं.